नमस्कार मैत्रिणींनो, मी शिवन्या स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत एकदम टेस्टी, हेल्दी आणि मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी सोयाबीन कबाब रेसिपी शेअर करणार आहे। आता पावसाळा सुरू झालाय, बाहेर थंडगार वातावरण सुद्धा आहे आणि अशा वेळी जर गरमागरम कुरकुरीत कबाब मिळाले ना तर मजाच काही वेगळी असते, बरोबर ना। त्यात हे कबाब पूर्णपणे व्हेज आहेत, त्यामुळे प्रोटीनने भरपूर असे आहेत आणि मुलांच्या टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। चला तर मग मैत्रिणींनो, बघूया हे स्वादिष्ट सोयाबीन कबाब कसे बनवायचे। सर्वात आधी इथे मी 1 वाटी सोयाबीन चंक्स घेतले आहेत। तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे असे कडक आहेत आणि एका बाजूला मी इथे 2 ग्लास पाणी छान उकळायला ठेवलेलं आहे। आता हे सोयाबीन एका मोठ्या भांड्यात काढून घेते आणि त्यावर हे सगळं उकळलेलं जे काही पाणी आहे ते मी टाकून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, पाणी गरम टाकताच लगेच सोयाबीन किती फुलू लागले आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करून घेऊया। आता गरम पाणी आणि मीठ वापरल्यामुळे सोयाबीनचा जो उग्र वास असतो ना तो खूप कमी होतो आणि खायला खूप छान लागतात, त्यामुळे खाताना असा वेगळा सोयाबीनचा वास असा काही येत नाही। आता हे मिश्रण आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी असंच भिजत ठेवायचे आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता सोयाबीन छान फुगलेले आहेत। आता त्यामधलं अतिरिक्त जे काही पाणी आहे ना ते आपल्याला हाताने व्यवस्थित पिळून काढायचं आहे। जितकं पाणी कमी राहील तितके आपले कबाब जास्त छान आणि कुरकुरीत होणार आहेत, त्यामुळे जेवढं जमेल तेवढं पाणी तुम्ही व्यवस्थित पिळून काढा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते। थोडंफार हाताला गरम लागेल, पण आपल्याला यातच हे सगळं पाणी पिळून काढायचं आहे। नंतर जो साईडला मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सगळे हे सोयाबीन मी टाकते आहे। आता सगळं पाणी काढल्यानंतर सोयाबीन मधलं त्यामध्ये आता आपण ऍड करूया 2 ते 3 तुकडे आल्याचे, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आणि 2 हिरवी मिरची। आता हे सगळं घालून आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। खूप बारीक अशी पातळ पेस्ट करायची नाही, लक्षात ठेवा। आता हे सगळं मिश्रण तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने मी बारीक केलेलं आहे, म्हणजे जी कबाबचा जो टेक्स्चर असतो अगदी त्याच पद्धतीत आपलं हे मिक्सरमधनं बारीक केलेलं आहे आणि आलं लसूण सुद्धा व्यवस्थित बारीक झालेला आहे। आता यामध्ये आपण घालूया हे सगळं मिश्रण। मी आता साईडला काढून घेते वेगळ्या भांड्यामध्ये। मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्यानंतर थोडी अशी पुदिन्याची पानं तुमच्या चवीनुसार तुम्ही ऍड करा आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। कबाब म्हटलं की कांदा हा खूप असतो, त्यामुळे 2 मध्यम आकाराचे असे मी कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि 1 चमचा कसुरी मेथी घालते। आता कसुरी मेथीमुळे कबाबला स्वाद खूप छान येतो, खूप सुंदर अशी चव येते। तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नसेल तर नाही घातली तरी चालेल। आता चव वाढवण्यासाठी आपल्याला काही मसाले सुद्धा यामध्ये ऍड करायचे। त्यासाठी मी इथे 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे, 1 चमचा भाजलेले आणि कुटून घेतलेले धणे आहेत। जेव्हा हे कबाबमध्ये खायला दाताखाली येतात ना तर खूप सुंदर वाटतं। त्यानंतर 1 चमचा जिरा पावडर घेतली आणि 1 चमचा चिकन मसाला घेतलेला आहे। आता आपल्याला जशी गरज असेल त्यानुसार मीठ घालायचं आहे, कारण का जेव्हा गरम पाणी आपण घातलं होतं सोया चंक्समध्ये तर तेव्हा आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आत्ता मीठ आपल्याला बेतापातीच घालायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर कबाब व्यवस्थित बांधून राहावेत म्हणून आता यामध्ये आपल्याला 2 चमचा मैदा घालायचा आहे, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। आता कुठलाही पाण्याचा किंवा तेलाचा हात न लावता हे मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। जोपर्यंत मिश्रणाला बाइंडिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं मळायचं आहे, जेणेकरून आपले मसाले हे व्यवस्थित एकजीव होतील। आणि जर तुम्हाला मिश्रण सैल वाटलं तर थोडं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालून तुम्ही ऍड करू शकता, पण एकदम सगळे पीठ तुम्ही ऍड करू नका। थोड्या परीने आपल्या ऍड करा, जेणेकरून आपल्या जे काही सोया कबाब राहणार आहेत तर त्याला छान अशी बाइंडिंग येईल।
मी माझ्या मुलीसाठी आता हे थोडं मिश्रण आधीच बाजूला काढून ठेवते, कारण मुलांना जास्त तिखट आवडत नाही ना, म्हणून मी आधीच बाजूला काढून घेते. आणि आता हे जे काही उरलेलं मिश्रण आहे ना, त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालून आता हे पुन्हा छान मिक्स करून घेते, जेणेकरून हे लाल मसाला जो आहे तो पूर्णपणे एकजीव होईल. त्यानंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे. आता हे मिश्रण छोटे छोटे बॉल किंवा कबाबच्या आकारात तुम्ही गोल करून घेऊ शकता, तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये. तेल चांगलं तापल्यावर हे कबाब त्यामध्ये सोडून द्यायचे आहेत. आणि लक्षात ठेवा, गॅस नेहमी मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे, खूप हाय किंवा खूप लो फ्लेमवर करायचे नाहीत, त्यामुळे आपले कबाब कुरकुरीत होणार नाहीत. त्यामुळे मिडियम फ्लेमवर ठेवायचे आणि दोन्ही बाजूनी सुंदर गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत. आता कॉर्नफ्लॉवर आणि आपण तांदळाचं पीठ घातलंय, त्यामुळे याला छान क्रंचीनेस येतो. आता बघा किती कुरकुरीत आणि टेस्टी सोयाबीन कबाब आपले तयार झाले आहेत. हे तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत, टोमॅटो सॉससोबत, कांदा किंवा लिंबूसोबत किंवा गरमागरम चहासोबत सर्व करू शकता. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. घरातले सगळेच जण तुम्हाला पुन्हा पुन्हा ही रेसिपी करायला सांगतील आणि करायला सुद्धा खूप सोपी आहे. त्यामुळे आणि सोयाबीन आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत, म्हणजे सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असतात. त्यानंतर आपल्या लहान मुलांच्या वाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत. आपल्या शरीराचे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. बराच वेळ आणि सोयाबीन खाल्ल्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं, सारखी भूक लागते असं वाटत नाही. त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी तरी मला तरी हा योग्य पर्याय वाटतो. आणि जे व्हेजिटेरियन लोक असतात त्यांच्यासाठी प्रोटीनचा एकदम असा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा सोयाबीन खाणे खूप जास्त चांगले मानले जाते. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. मैत्रिणींनो, माझी ही सोपी आणि हेल्दी सोयाबीन कबाब रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अजून कोणते हेल्दी स्नॅक्स बनवता तेही मला जरूर सांगा, म्हणजे मी सुद्धा माझ्या मुलीला ते पदार्थ बनवून देईन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणी आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशा सोप्या, चविष्ट आणि रोजच्या उपयोगाच्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मग मैत्रिणींनो, चला पुन्हा भेटूया एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि मस्त मस्त पदार्थ बनवत राहा. बाय.